मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महिला राज पाहायला मिळत आहे। कारण मंगळवारी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारलाय, तर अन्य 2 महत्त्वाच्या पदांवर राज्यामध्ये पहिल्यांदाच एखादी महिला विराजमान झालेली होती। ही 2 पदं नेमकी कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारलेला होता, अर्थात त्यानंतर आता त्या रिटायर झालेल्या आहेत। त्याचबरोबर पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली होती। आणि अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्री लाभली आहे। अर्थातच राज्यामध्ये पहिल्यांदाच या 4 प्रमुख पदांवर, त्यामध्ये प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीनं महिलांचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशा काही महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।